महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे. मला वाटतं तो क्षण जर आला तर आमच्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये तोच दसरा आणि तोच पाडवा असेल. एकमेकांकडे बघून सध्या हसणं चालू आहे, याच्यावरती तर अजून काय नाही. पण मन में लड्डू फुटा, शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर बाकीच्या लोकांना पुढं, काही लोकांना तर तिकडे शेतावरती जावं लागेल. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, याप्रमाणेच राज ठाकरे यांनी विचार केला आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. दोन भाऊ एकत्र येणार का, यावर सध्या गावखेड्यामध्ये चावडीवर गप्पा रंगताना पाहायला मिळत आहेत. मात्र शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या दोनही पक्षामध्ये काम केलेले नेते वसंत तात्या मोरे माझ्यासोबत आहेत. तात्या, काय वाटतं तुम्हाला? या महाराष्ट्रभर चर्चा होत आहेत आणि महाराष्ट्रातले जे काही सामान्य लोक आहेत सगळ्यांना वाटतं की ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजेत. तुम्ही दोन्ही बंधूसोबत काम केलेलं आहे, तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे? ते मला तर खूप आनंद होतो की मी अगदी सुरुवातीच्या काळात 2006 पूर्वी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू होण्यापूर्वी मी शिवसेनेमध्ये पण काम केलं आहे. मी अगदी शाखा प्रमुखापासून तर विभाग प्रमुखापर्यंत मी शिवसेनेत काम केलं होतं आणि त्यानंतरनं मी नगरसेवक म्हणून मनसेमध्ये काम केलं आणि आता पुन्हा एकदा मी शिवसेनेमध्ये राज्य संघटक म्हणून काम करतो आहे. आणि मला वाटतं की ही फक्त माझी एकट्याचीच भूमिका अशी नाही आहे, तर संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाची ही भूमिका आहे की आता खूप झालं, या दोघं भावांनी आता एकत्र आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे. मला वाटतं तो क्षण जर आला तर आमच्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये तोच दसरा आणि तोच पाडवा असेल. नक्कीच. तुमचे जुने काही मनसेतले मित्र असतील, काही कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? त्यांची काही या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून काही फोन वगैरे किंवा प्रत्यक्ष भेटून काही चर्चा झाली की या विषयावर? त्यांच्या मनात काय आहे सध्या बरं या सगळ्या चर्चावर? मला वाटतं की पुण्यातल्या एक दोघांबरोबर माझी चर्चा झाली. चर्चा म्हणजे नुसतं एकमेकांकडे बघून सध्या हसणं चालू आहे, याच्यावरती तर अजून काय नाही. पण मन में लड्डू फुटा अशा प्रकारचं चालू. पण किती एनर्जी येईल जर दोन बांधव एकत्र आले तर महाराष्ट्रभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांना? एनर्जी इतकी मिळेल की मला वाटतं की महाराष्ट्राच्या विद्युत विभागाची सुद्धा एनर्जी कमी पडेल. बरं, एवढी एनर्जी वाढेल. नक्कीच. जर हा प्रस्ताव म्हणजे हा युतीचा प्रस्ताव नेण्याची जबाबदारी जर तुमच्यावर उद्धव ठाकरे यांनी दिली, कारण राज ठाकरे यांच्याशी तुमचे जुने संबंध फार चांगले आहेत, तर तुमची काय भूमिका असेल? तुम्ही पाळाल ती पार? माझ्यासारखा नशीबवान मीच असेल. आणि मला वाटतं की शिवसेना हा खूप मोठा पक्ष आहे, इकडं राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. आत्तासुद्धा इथं 20 आमदार, 9 खासदार या पक्षामध्ये प्रचंड मोठी नेत्यांची फळी आहे. मी गेल्या 6 महिन्यापासून अनुभवतोय ती, आणि फार मोठे मोठे नेते आहेत पक्षामध्ये. त्यामुळं मला वाटतं की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती ती जबाबदारी येईल का नाही सांगता येत नाही, पण आली तर तो माझ्या आयुष्यातला दिवाळी दसरा तोच असेल. काय महाराष्ट्रावर परिणाम पडेल, महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम पडेल की दोन बंधू एकत्र आले तर? सध्या तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं राजकारणाचा खरा काना जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि आता कुठल्या राज्याच्या किंवा देशाच्या निवडणुका नाही आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मग त्या ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, यांच्या निवडणुका आहेत. आणि खऱ्या अर्थानं राज्याचं राजकारण कुठून चालू होतं तर इथून गल्लीपासून चालू होतं. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता एक चांगल्या प्रकारे कार्यकर्त्याला न्याय मिळेल तिकडं. जर शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर बाकीच्या लोकांना पुढं, काही लोकांना तर तिकडे शेतावरती जावं लागेल शेती करण्यासाठी, काही लोकांना परत एकदा नागपूरकडे जावं लागेल, काही लोकांना बारामतीमध्ये राहून काम करावं लागेल. इतकं तर लोक सध्या आता ह्याच विषयाची चर्चा करतात आहे प्रत्येकजण, की हे दोघं एकत्र आले तर काय. मनात प्रत्येकजण म्हणतो काय फरक पडणार आहे, काय फरक पडणार आहे, तर मग चर्चा का करताय? तर ये डर होणं जरुरी आहे. हे जे काय म्हणतो ना आपण, तर हे ठाकरे परिवाराचं जे प्रेम आहे ना महाराष्ट्राला, हे फार मोठं आहे. आणि मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंनंतरनं कुणावरती प्रेम करत असेल तर उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्यावरती प्रेम करतो. आणि त्यामुळे मला वाटतं की दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सुगीचे दिवस येतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आमच्यामार्फत
तुम्हाला काय संदेश द्यायचा असेल तर द्याल या चर्चेवर सध्याच्या? आता सध्याच्या चर्चेवरती मी पण काही सांगू शकत नाही, कारण राजसाहेबांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितले की नो कमेंट्स. आणि संजय राऊत साहेबांनी सुद्धा परवा दिवशी काल स्टेटमेंट केलं आहे की ते दोघं भाऊ जर एकत्र बसणार असतील, बोलणार असतील, तर राज्यातल्या तिसऱ्या कुठल्या नेत्याची किंवा कुठल्याही पक्षाच्या राजकीय पुढाऱ्याची गरज नाही आहे त्यांना. ते सक्षम आहेत. दोघंही चर्चा करतील आणि मला वाटतं की सकारात्मक चर्चा करतील. सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न आहे अर्धवट राहिले ते स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होईल. पण युतीचे किती चान्सेस वाटतं तुम्हाला? म्हणजे आता चर्चा चावड्यावर चर्चा तर सकारात्मक चालू आहे. चर्चेमधनं जर चांगलं झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचंच होईल. नक्कीच. तर वसंततात्या मोरे यांनी सांगितलं आहे की ज्या वेळेस हे दोन बंधू एकत्र येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आमच्यासारखे कार्यकर्ते दिवाळी दसरा सणासारखा सण साजरा केला जाईल, इतका आनंद त्यांना या दोन बंधूच्या एकत्र येण्याने होईल असं त्यांनी आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.